वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. सोनेवाडीत सोमठाणा ते पुणतांबा पायी दिंडीचे स्वागत. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील नगदवाडी परिसरातील कांतीलाल विश्वास जावळे यांच्या वस्तीवर सोमठाणा ते पुणतांबा पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. जावळे पाटील परिवाराच्या वतीने जिलेबी व पुरी भाजीचे जेवण वारकऱ्यांना देण्यात आले. ग्रामदैवत वज्रेश्वरी माता योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या कृपा आशीर्वादाने या दिंडीचे 5वे वर्ष असल्याचे दिंडी चालक प्रसाद महाराज कानडे यांनी सांगितले. कामिका आषाढी एकादशीच्या निमित्ताने चांगदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते असे त्यांनी यावेळी सांगितले. या पायी दिंडी व पालखी सोहळ्यामध्ये शेकडो महिला व पुरुष भाविकांनी सहभाग घेतला आहे. टाळ मृदुंग वाजवत भजन गात हे वारकरी भाविक मजल दर मजल करत पुणतांब्याकडे प्रस्थान करत आहे. पायी दिंडीमध्ये अश्व, पालखी व झेंडेकरी भाविकांचे विशेष आकर्षण आहे. नगदवाडी परिसरात दिंडीचे आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. कांतीलाल जावळे व त्यांच्या परिवाराच्या वतीने दिंडी चालक प्रशांत महाराज कानडे यांचा सत्कार करण्यात आला. हरिभक्तपरायण गायनाजी महाराज जाधव यांचे प्रबोधनपर प्रवचन झाले. शेवटी सर्वांचे आभार ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब जावळे व सुनील जावळे यांनी मानले. लक्ष्मण जावळे, वेद बातमीचा, कोपरगाव. पुणतांबा येथे चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी चाललेले, काय सांगाल आपण? रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण प्रसाद महाराज कानडे, राहणार सोमठाणे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या गावचा रहिवासी असून आमच्याकडे योगीराज श्री तुकाराम बाबांची परंपरा आमची अहोरात्रपणे चालत आहे आणि ह्या बाबांच्या सेवेमध्ये आमचा सर्व परिसर भक्तिमय रंगामध्ये तल्लीन झालेला आहे आणि बाबांच्याच मार्गदर्शनाने, बाबांच्या आशीर्वादाने, राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने आम्ही गेल्या 5 वर्षापासून ह्या दिंडीचं आम्ही नियोजन करत आहोत. ह्या दिंडीचा सुरुवात होऊन 5 वर्षे पूर्ण झाली आणि 5 वर्षापासून श्री क्षेत्र सोमठाणे, तालुका सिन्नर ते श्री क्षेत्र पुणतांबा, तालुका राहता या क्षेत्रावरती आम्ही प्रवास करत आहोत. योगीराजांच्या भेटीकरता आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे जात आहोत. आमच्या या ग्रामदैवत वज्रेश्वरी विनेकरी पायी दिंडी सोहळ्याचं यंदा 5वं वर्ष आहे आणि जाताना अनेक वारकरी आमच्या समेत असतात. वयोवृद्ध असतील, जवान असतील आणि सर्व एकत्रित येऊन हा खेळीमेळी, गदारोळी, आनंदी अशा पद्धतीने आमचा हा पायदिंडी सोहळा चालत असतो आणि या पद्धतीने आम्हाला सहकार्य करणारे हरिभक्तपरायण प्रवीण महाराज कोकाटे देखील या ठिकाणी आहे. ते 2 शब्द मार्गदर्शन. आणि आपल्या या दिंडीमध्ये आता किती वारकरी आहे? म्हणजे पायी दिंडी आमच्या या दिंडीमध्ये साधारणतः 125 ते 130 असे वारकरी आहे आणि ही संख्या ही एकसारखी स्थिर नसते. कधी कधी 300 असतात. गेल्या वर्षी 345 लोक होते. या वर्षी आता 125-130 लोक आहेत. कामाचे दिवस चालू असतात, वेळ काढून इकडे लोक येत असतात. सोमठाणे ते आता पुणतांबा अशी किती मुक्काम करत तुम्ही आता तिथं पोहोचणार? आता आमच्या 4 मुक्कामात आम्ही तिथं जातो. 5व्या दिवशी एकादशीचं पर्व असतं आणि 6व्या दिवशी आम्ही उपास सोडून मांड्याची पंगत करून सर्वांच्या भक्तगणांच्या समेत चांगदेव महाराजांना नैवेद्य अर्पण करून आम्ही आमच्या परतीचा प्रवास करत असतो. हे दिंडी घेऊन येतात. जवळजवळ 5वं वर्ष आहे. आळंदीलाही त्यांची दिंडी राहते, म्हणजे आमची दिंडी राहते असं म्हणायचं. तर आमच्या सगळ्या आपल्या त्यांना सगळ्यांची साथ असते आणि ती दिंडी एकदम व्यवस्थितरित्या पुणतांबा येथे जाते आणि तिथं सगळा जय जयकार होऊन सगळे लोक आनंद घेऊन मग प्रसाद घेऊन घरी जातात.